55,000 शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी केली नादारी घोषित। आम्ही कर्जमुक्त झालो, स्वतंत्र इंडियाला मिळाले, भारताला नाही। गोरे इंग्रज गेले, त्यांच्या जागी काळे इंग्रज आले। स्वातंत्र्य मिळाले शहराला, ग्रामीण भागाला नाही। शहरांचा विकास झाला, शहर फुगली आणि ग्रामीण भाग ओस पडला। काळ्या इंग्रजांनी गोऱ्या इंग्रजांचीच नीती वापरल्यामुळे संपूर्ण देशाचे अर्थचक्र फिरविणाऱ्या ग्रामीण भागातील शेतीची मोठ्या प्रमाणात लूट झाली। शेतीमालाला झोनबंदी, निर्यातबंदी, बाजारबंदी, अनेक प्रकारचे अप्रत्यक्ष कर प्रणाली या व्यवस्थेमुळे एका दाण्याचे 1000 दाणे तयार करणारा शेतकऱ्याचा शेती उद्योग तोट्यात गेला। जो देशाला परकीय चलन मिळवून देणारा शेती व्यवसाय सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे कमजोर झाला। परिणामी सतत तोट्याची शेती करत असणारा शेतकरी शेतीमालाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला। नाशिक जिल्हा बँक कर्ज वसुलीसाठी कर्जबाजारी झालेल्या 55,000 शेतकऱ्यांना वडिलोपार्जित जमिनी बेकायदेशीरपणे जप्त करून लिलावाची खोटी प्रोसिजर करून त्या जमिनीवर विकास सोसायटीचं नाव लावण्याचे क्रूर कारस्थान बँक राजरोसपणे करत असताना सर्व लोकप्रतिनिधी मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळे आंदोलकांनी केली आम्ही नादार झालो अशा घोषणा। नादारी जाहीर केली, पिकलं तेव्हा लुटलं आणि तुमचं आमचं देणं घेणं फिटलं। यापुढे बँक वसुली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद अशा घोषणा दिल्या। विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेब आणि उपजिल्हाधिकारी यांना आम्ही कर्जमुक्त झालो असे निवेदन देण्यात आले। यावेळी समिती अध्यक्ष भगवान बोराडे, आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष कैलास बोरसे, दिलीप पाटील, खंडेराव नाना मोगरे, गंगाधर नाना शिंदे, मनोहर गांगोडे, शामराव निफाडे, भास्कर खर्डे, विश्वास जाधव, बाळासाहेब चौधरी, रामभाऊ आहे, राजेंद्र निफाडे, रामदास मंडलिक, रमेश पाटील, विनायक दांडेकर, संतोष येळवंडे, अशोक जाधव, नारायण माळी, बाळासाहेब बोरस्ते, तुकाराम गांगोडे, भास्कर गायकवाड, सोमनाथ सहाणे, पंढरीनाथ जेवले आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुली विरोधात 1 जून 2023 पासून म्हणजे 441 दिवसापासून नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयावर सक्तीची कर्ज वसुली बंद करावी व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या हेतूने या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। शासनाने अद्याप लक्ष न दिल्याने आज 15 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार झिरवाळ साहेब या ठिकाणी त्यांनाही निवेदन देण्यात आलेलं आहे आणि आज आमची 55,000 शेतकऱ्यांची या ठिकाणी आम्ही नादारी घोषित केलेली आहे। आमच्याकडे कुठल्याही जिल्हा बँकेचं देणं घेणं नाही। आता बँकेने आमच्याकडे वसुलीसाठी येण्यात येऊ नये। तसंच जर या बँकेने आणि राज्य शासनाने आमचं कर्ज माफ केलं नाही तर 1/9 म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यापर्यंत 1 तारखेपर्यंत त्यांनी जर आमचं कर्ज माफ केलेलं नाही तर आम्ही 2 तारखेला या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील 55,000 शेतकऱ्यांना 55,000 ट्रॅक्टर या कलेक्टर कचेरी समोर आणून या ठिकाणाहून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरून नाशिक मंत्रालयावर विधान भवनावर या ठिकाणी 55,000 शेतकऱ्यांच्या वतीने 55,000 ट्रॅक्टरांचा मोर्चा नाशिकला मंत्रालयावर नेणार आहोत आणि 3 ते 4 तारखेला मुंबईला या ठिकाणी आम्ही पोहोचू। जर शासनाने आमची तात्काळ कर्जमाफी करावी अन्यथा 55,000 शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही राज्य शासनाला त्या ठिकाणी मंत्रालयाला घेराव घालणार आहोत। याची दखल राज्य शासनाने घ्यावी अशाचं निवेदन आज विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ साहेबांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। याची दखल राज्य शासनाने घ्यावी हीच या प्रसंगी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती